पारोडा येथील नोंदणी कार्यालयाच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह, निकृष्ट दर्जाच्या कामाचा आरोप. पारोडा शहराला लागून असलेल्या तलाठी कॉलनी आणि कासोदा रोड परिसरात सुरू असलेल्या 2 कोटी रुपयांच्या नवीन नोंदणी व मुद्रांक विभाग कार्यालयाच्या बांधकामावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. या कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असून वाळूऐवजी मिश्रित माती चुरा वापरला जात असल्याचा आरोप पारोड्याचे जनसेवक पी.जी. पाटील यांनी केले आहे. त्यांनी वारंवार तक्रार देऊनही कामाच्या दर्जात सुधारणा झाली नसल्याचे देखील त्यांनी सांगितले. आपण बघू शकता हे काम, हे पहा पूर्ण माती मिक्स, हे डस्टचा वापर करून काम होतं आहे. आपण मागेही तक्रार केलेली होती. त्यांनी शब्द दिला होता की आपण वाळूचा वापर करू, पण त्यांनी पुन्हा ते काम बरेच दिवस बंद पडलं. आता परत सुरू केल्यानंतर पुन्हा त्यांनी तोच डस्टचा वापर करून राहिले. वाळू द्यायला तयार आहेत तरी कुठल्याही प्रकारे ते देत नाहीत, असे त्यांची समस्या आहे. हे आपण आता अधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे आणि आपण बघू शकता हे सगळं डस्टचा वापर करून या मोठ्या प्रमाणावरती त्यांचं काम सुरू आहे. आणि काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे? हो, तुम्ही निबंधक कार्यालयामध्ये तक्रार दिलेली, काय वाटतं तुम्हाला तिथं काम कसं होत आहे? काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं आहे. आपण मागेही तक्रार केलेली होती, सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रार केली होती. त्यावेळेस त्या अधिकाऱ्याने, तिथल्या इंजिनियरने सांगितलं होतं की यापुढे आम्ही वाळूचा वापर करू, पण त्यांनी थोडी वाळू वापरली असेल आणि नंतर बंद केली. परत माझ्याकडे तक्रार आली की यांनी तात्पुरतंच तेवढं काम केलं, म्हणून मी तात्काळ आज सकाळी तिथे गेलो आणि बघितलं असताना तिथे व्हिडिओ तयार केला. बघितलं असताना त्यांना विचारलं तर त्या कुठल्याही पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेलं नाही आणि या डस्टमध्येच ते पाया भरण्याचं काम, पिलर ओतण्याचं काम करत होते. मी त्यांना सांगितलं हे चुकीचं काम करू नका. तुम्हाला अजूनही सांगतो, आम्ही अजून दुसरीकडे जर तक्रार करायला गेलो तुमच्या अधिकाऱ्यांकडे, त्यांना सांगितलं की हे काम कोणाचं, आमदाराचं नाही, खासदाराचं नाही, सार्वजनिक बांधकामाला विचारलं ते म्हणे ते आमच्याही अंडरमध्ये नाही. तहसीलदारांकडे सुद्धा तक्रार केली, आता त्यांच्यासुद्धा अंडरमध्ये नाही. मग मला सांगा, मला आज दुय्यम निबंधकचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे हे तुमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. तर मी त्यांच्याकडे मागणी केली की तुम्ही तिथं जाऊन बघा की तिथं हे त्याला आपले स्टॅम्प वेंडर आहे, ते लायसनदार होल्डर आहेत, ते कशा पद्धतीने आहे, त्यांना बसण्याची व्यवस्था आहे का, आणि ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं आहे. आपण त्याची चौकशी करावी, तात्काळ जावं, असं हे तक्रार करण्यासाठीच मी आता परत अधिकाऱ्यांकडे आलो. आणि त्यांनी शब्द दिला की आम्ही जाऊन बघतो. तसं ते टेक्निशियनचं काम आहे. म्हटलं टेक्निशियन असेल, काही असेल, पण तुम्ही या तालुक्याचे प्रभारी आहात, तुम्ही या तालुक्याचे प्रमुख आहात, तुमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. जर तुम्हाला जर असं कुठल्याही पद्धतीने भोंगळ कारभार होत असेल, मग त्याला तुम्हीही डोळे झाक करत असेल, म्हणजे याचा अर्थ तुमच्याही त्याच्याशी काही संगनमत आहे का? असं असेल तर तुम्ही ते आम्हाला सांगा की तुमचीही काही इच्छा नाही ते बघण्याची, तर वरती तक्रार करता येईल. पण त्यांनी आम्हाला शब्द दिला की खाली काय असेल ते आम्ही जाऊन बघतो, नसेल तर आपण वरती त्याच्याबद्दल ठेकेदाराबद्दल तक्रार करतो, असं लोखंडे साहेब म्हणून आलेले त्यांनी आम्हाला आता शब्द दिला आहे.